हे हत्यार आहेत बरं का परमार्थातले, उपेक्षा. बऱ्याच नास्तिक लोकांना, बऱ्याच वैज्ञानिक स्वतःला म्हणून घेणाऱ्या लोकांना संत फारसे बोलत नाहीत. संत उपेक्षा करतात. या जगातलं सगळ्यात मोठं जर हत्यार असेल ना, उपेक्षा आहेत. लक्ष न देणं. लक्ष न देणं म्हणजे तुमचं अस्तित्व अमान्य करणे, ह्याचं नाव आहे उपेक्षा. भांडू नका कुणाशी. काल बोलता बोलता मी हा विषय सांगितला, चुकवून आला पहाडी सद्वासनेच्या. कामाबरोबर क्रोधाबरोबर भांडण करू नका, चुकवून उपेक्षा करा त्याची. मानवी जीवनातलं सगळ्यात मोठं साध्य, वेळ किमतीची आहेत, उपेक्षा करा. आणि उपेक्षा संत करतात. जे विद्वान आहेत, नास्तिक आहेत, खळ आहेत, यांना वाटतं आम्ही सशक्त आहोत, कल्पना चुकीची आहेत. उपेक्षा करतात. आणि मोठ्याने जर उपेक्षा केली ना, काहीच मिळत नाही जीवनामध्ये. आमच्या गुरु महाराजांच्या दर्शनाला एक जण आला होता, तो पाया पडला नाही. बाहेर मी उभा होतो, तर त्या मित्रा चर्चा चालली. आम्ही काही साधू लोकांना मानत नाही, तुम्ही दर्शन घेतलं पण मी घेतलं नाही. कुणी घेतलं कुणी घेतलं नाही, साधूला फरक पडत नाही. नम्र झाला भूता, काय तुकोबारायांचा शब्द आहे, तेने कोंडिले अनंता. ज्याच्या जीवनात विनम्रता आहे ना, त्याच्या हृदयात परमात्मा आहे. किती मोठी गोष्ट आहे. नम्र झाला भूता, द्यायचं नाही, मी विनम्र आहे, आशीर्वाद मिळतो. तुम्ही नाही दर्शन नका ऐकू प्रवचन, काही फरक नाही पडत. ज्ञानेश्वरीतली ओवी कमी होत नाही ना, हरिपाठातला अर्थ वाढत नाही, काही फरक पडत नाही. ज्ञानोबारायला तुम्ही ऐकलं का न ऐकलं काय, पण जर ऐकलं ना, संसारातली दिशा मिळते, दशा सुधारते, परिवर्तन होतं मनामध्ये. माऊलीचे शब्द आपल्या अंतःकरणात स्थिरावतात आणि आपल्याला आईप्रमाणे ते गोंजारतात. माऊलीचे शब्द, आणि ते माऊली आहेत. रडू आलं की जसं आईच्या कुशीमध्ये मनुष्य जातो, तसं माऊलीच्या शब्दात तुम्ही शिरा. माऊलीचे शब्द तुम्हाला गोंजारतील, तुमचं दुःख दूर करतील. माऊली येते, हृदय भरून येईल, आणि माऊलीचे एक एक शब्द येऊन तुम्हाला आपोआप हृदयामध्ये सांत्वना देतील. ही माऊली आहेत. अहंकार नाही आहे. आणि माझा अनुभव आहे, अत्यंत श्रीमंत व्यक्ती, अत्यंत नास्तिक व्यक्ती, एकदा 50 उलटू द्या, प्रवचनाला आल्याशिवाय राहणार नाहीत. त्यावेळेस कोणता गुरु मिळेल हे या रेड्यावर आधारित आहे. का की ज्ञानोबरायाशिवाय दुसरा कोणी रेडा बोलवू शकत नाही. आणि कस निघून गेला, इंद्रियातलं पाटव्य कमी झालं, आणि मग जर का तुम्ही गेला ना, मग काही उपयोग होत नाही. म्हणून पहिलं चरण लक्षात ठेवा, कष्ट करा, कर्म चांगलं करा. मुक्ती मिळत नाही, मुक्ती साध्य करा. माऊली आपला अनुभव सांगतात, मला साध्य करावे लागले. तुम्ही तर सामान्य आहात. तेने मुक्तीचारी साधी येल्या, साध्य केल्या, मिळाल्या नाहीत, साध्य केल्या. कारण काही असो, मग मुक्तीसाठी जर तुम्ही गेलेला आहात, तर मग तुम्ही काय केलं, पाठीमागं या. मुक्तीच्या योग्य झालो. ज्ञानोबारायांचा शब्द काय, मुक्तीच्या योग्य झालो. काय योग्यता आली, हरिमुखे म्हणा पुण्य पोशिली असाधारणे.